Z+ सुरक्षा देणे हा महाराष्ट्र शासनाचा नाही तर केंद्राचा विषय असतो आणि मग कुणाला पुरवायची त्याची जी काही नेमलेली कमिटी ती देत असते. म्हणून त्यावर मला वाटतं आपल्याने आमच्यासारख्याने भाष्य करणं उचित नाही. तो केंद्र शासनाचा निर्णय तिथून ती Z+ सुरक्षा ही प्रदान केली जाते. पण निलेश राणेंनी त्याबाबत बोलणं आता त्यांनी बोलावं हा त्यांचा विषय आहे, परंतु मला वाटतं त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही. सर, स्वातंत्र्य दिनी 3 पोलिसांनी हिंदी गाण्याचा ठेका धरला होता, त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली. ते निलंबन मागे घ्यावं अशी सोशल मीडियातून मागणी वाढते. निश्चित मागं घ्यावं. एकतर पोलिसांच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही पाहिलं 24 तास ड्युटी असते आणि स्वातंत्र्य दिनी जर त्यांना वाटलं की आपला स्वातंत्र्य दिन आहे, माझा भारत स्वतंत्र झालेला आहे, तो दिवस आहे, मला तो आनंदात साजरा करायचा आहे, मग त्यांनी जर डान्स जर केला असला तो काही गैर केलेला नाही, तो काय कोणत्या पिक्चरवर नाही, तर ते आपल्या देशभक्तीच्या गाण्यावर जर त्यांनी डान्स केला असेल त्यात गैर नाही, त्याचं निलंबन मागं घेतलं पाहिजे. मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे, अशा पोलिसांना त्यांच्या आनंदामध्ये एखाद्या वेळेला आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे. ज्या पद्धतीने गृहमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाही, घटनाबाह्य मुख्यमंत्री ढोल पिटत बसलेले असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. घटनेच्या निषेधात राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. सरकार हे नराधमांचं आहे का अशी टीका केलेली आहे. सरकार कसं चालतं हे गेल्या 2.5 वर्षात प्रत्येक माणसाने पाहिलेलं आहे. अनेक वेळेला अनेक आंदोलनं अंगावर सोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण त्यातही सरकारने आपली भूमिका ठाम ठेवून प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सरकार घरात बसलेलं नव्हतं, सरकार रस्त्यावर होतं, सरकार लोकात होतं आणि ही पोटदुखी काही लोकांना जाणवा लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी हे बेछूट आरोप करणं सुरू केलेलं आहे. सांगा, मुख्यमंत्री पहिले कधी कुणाला भेटत होते? जे आमदाराला भेटत नव्हते सर्वसामान्याचं काय घेऊन बसलाय? आज आमदाराला जाऊ द्या, रस्त्यावर जाणारा माणूसाची इच्छा जागृत झाली आहे की मला मुख्यमंत्र्याला भेटायचं आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा रस्त्यावर आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुंबईचे रस्ते साफ करणारा, हातात पाईप घेणारा मुख्यमंत्री कोणी पाहिलं आहे का? ही काळजी करावी लागते. हा काय शोसाठी नाही केलेला एक दिवसाचा प्रोग्राम. आणि म्हणून असं जर एखादा घरातला करता काम करत असेल ना, तर बाकीच्यांना सुद्धा ॲक्टिव्ह व्हावं लागतं. तर तुम्ही घरात बसलात मग बाकीचे तर बिलकुल अंगावर कपडे गोधडी घेऊन झोपून जातील. म्हणून हे सरकार चालणारं सरकार आहे, हे रन करणारं सरकार आहे, हे जेटच्या स्पीडने पळणारं सरकार आहे. म्हणून अशावर टीका करण्याआधी आपण काय केलं, दिवे लावलेत याचं लोकांना आपण हिसाब किताब दिला पाहिजे. क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झालेला जनतेच्या भावनाची गद्दारी करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते? बदलापूरमध्ये घटना घडलेली असताना रत्नागिरीत राख्या बांधून फोटो काढून मिरवत होते, पण आता हाच दादागिरी करत आहे, त्यामुळे त्याची दादागिरी चिरडून टाका असाही आरोप केला. त्यांनी त्या घटना पाहिलेल्या नाहीत. रक्षाबंधनाच्या दिवशी वर्षा निवासस्थानी किती बहिणी आल्या होत्या, कशा राख्या बांधल्या, ठाण्याला किती बहिणी होत्या, त्याच्यानंतर गावी किती बहिणी होत्या, या सगळ्या घटना ज्यांनी डोळे बंद केलेले त्यांना कशा दिसणार आहेत? म्हणून या वेळेचा रक्षाबंधनाचा सण जर तुम्ही पाहिला असेल, गावाखेड्यामध्ये, मुख्यमंत्री सोडा, गावाखेड्यामध्ये इतक्या आनंदात साजरा झाला, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही घरोघर पोहोचली आणि प्रत्येक बहीण आता माझ्या भावाला राखी बांधायची. तिला जर विचारलं ना, तुझा भाऊ कोण रे? ती म्हणते माझा भाऊ मुख्यमंत्री बरं का. हे सांगायचं धैर्य किंवा हा आनंद हा या लोकांना पाहायला जात नाही. आणि म्हणून काही भागात ज्या दंगली उसळत आहेत, हे दंगली उसळण्याचं काम हे महाविकास आघाडी करते. 24 तारखेचा जो बंद आहे ना, हा जाणून बुजून या महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्यासाठी. काय कारण आहे तुम्हाला बंद करण्याचे हे तरी लोकांना सांगा. बदलापूरचं नाव घेऊन अरे चिमुरडीच्या झालेल्या अत्याचाराचं भांडवल करणारी ही अवलाद, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आता हे पुन्हा लोकांना त्यांना तोंड पाहण्यासुद्धा इच्छा नाही आहे. तुम्ही कशावर राजकारण करताय? सरकार काम करत नसेल तर निश्चित सरकारच्या विरोधात उभं राहा, पण काम करत असेल तर त्याला सहकार्य करायची भावना करा. तुमच्या ज्या भावना आहेत, संवेदनाशील असलेले तुम्ही लोक, पण अशा वेळेला तरी एखाद्याला मदत करण्यासाठी किंवा सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. दरवेळेला विरोधात बोलायचं, दरवेळेला काहीतरी आरोप करायचे. आता 24चा बंद महाविकास आघाडीचा दंगल घडवण्याचा कार्यक्रम हा आहे, हे आमचं त्यांच्यावर आरोप आहे. काही महिन्यापूर्वी आम्ही
पोलिसांनी अत्याचाराच्या एका घटनेमध्ये फास्टॅगवरती केस चालवली, 2 स्पेशल वकील नेमले, 2 महिन्यातच आरोपीला फाशी दिली असं मुख्यमंत्री शिंदे यांनी बीडमध्ये म्हटले. तर असं कोणाला अशी त्यांनी फाशी दिली? वर्षा बंगल्यामध्ये की राजभवनामध्ये फाशी दिली? मुख्यमंत्र्यांनी फाशीची जागा सांगावी असं संजय राऊत यांनी आरोप केला. मला तो मी व्हिडिओ पाहिलेला नाही आणि त्याच्याबद्दलची मला माहिती नाही, परंतु एवढं मात्र निश्चित आहे, प्रत्येकाला जो आरोपी असेल त्याला सजा देण्याचं काम या सरकारने जरूर केलेलं आहे. आम्ही तुमच्या त्या बिर्याणी चारत बसलो नाही ते कसाबसारख्यांना, आम्ही त्या बाकीच्या दर्गाला आणखीन रंगरंगोटी करत बसलो नाही, आम्ही आरोपींचे बरोबर रॅल्या काढलेल्या नाहीत, आम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचलेलो नाहीत, एवढं तरी आम्ही केलेलं आहे. परंतु ज्यांना मताची लाचारी आहे, मतांसाठी ज्यांनी राजकारण करणं सुरू केलेलं आहे, ज्यांनी आता कालच्या मेळाव्यामध्ये काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये पट्टा गळ्यात घातला आहे, त्याला मला हे बोलायचा अधिकारसुद्धा नाही आहे. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही 2 महिन्यात आरोपीला फाशी दिली, तर आता उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की असं जर कुठं झालं असेल तर चौकशी करावी, त्यासाठी वेगळी SIT नेमावी. उद्धव ठाकरेंना सांगेल की तुम्ही मोठे नेते आहात, संजय राऊत सारख्या येड्या माणसाच्या नादी लागू नका. जे काय होते ते आज शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक हे महाराष्ट्र कसं चालवतं याचं लोक कौतुक करत आहेत, त्या आनंदामध्ये सहभागी व्हा. काही का असाना शिवसैनिक हा सत्ता चालू शकतो हे महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. त्याचं कौतुक करण्यापेक्षा त्याला विरोध करून काँग्रेसच्या मांडीवर बसणं बंद करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.